ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेतकरी संघ मल्टीस्टेट होणार, वार्षिक सभेत ठराव। शेतकरी संघाची 85वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। संघाला उभारी मिळावी यासाठी संघ मल्टीस्टेट करण्याचा ठराव सभासदांनी सर्वानुमते मंजूर केला। शेतकरी संघ पुढील वर्षात बैलछाप, दाणेदार व हात मिश्रित खतांचं जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन संघ नफ्यात आणण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही संघाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब शिंदे यांनी दिली। शेतकरी संघाच्या संचालक मंडळाच्या वतीने शाहू स्मारक भवन या ठिकाणी 85व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। आमदार विनय कोरे गटाचे डॉक्टर बाबासाहेब शिंदे हे या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत। कार्यकारी संचालक समीर नाळे यांनी सभे पुढील विषयांचं वाचन केलं। संघाच्या बैलछाप, दाणेदार व हात मिश्र खताला मागणी आहे, परंतु कच्च्या मालाचा अभावामुळे अपेक्षित उत्पन्न घेण्यात अडचणी आल्या। गत वर्षीच्या तुलनेत एकूण खर्चामध्ये कपात करून विक्री वाढीवर भर दिल्यानं अहवालसाला संघाला तोटा झाला। परंतु येणाऱ्या पुढील कालावधीत आपल्या अध्यक्षपदाच्या काळात बैलछाप, दाणेदार व हात मिश्र खताचं जास्तीत जास्त उत्पादन घेऊन संस्थेला धैर्य प्राप्त करून देण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब शिंदे यांनी दिली। या सभेत संघाला उभारी मिळावी यासाठी सभासदांनी शेतकरी संघ मल्टीस्टेट करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष शिंदे यांनी समर्पक उत्तरे दिली। सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी हात उंचावत मंजुरी दिली। सभास्थळी मंत्री मुश्रीफ गटाचे आणि संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली। सभेस उपाध्यक्ष अर्पणा पाटील, ज्येष्ठ संचालक जी.डी. पाटील, अमरसिंह माने, सर्जेराव देसाई, अजितसिंह मोहिते, ॲडव्होकेट दत्तात्रेय राणे, आनंदा बनकर, दत्ताजीराव वारके, आप्पासाहेब चौगुले, सुभाष जमादार, विजयसिंह पाटील, प्रधान पाटील, जयकुमार मुन्नोळी, परशुराम कांबळे, राजसिंह शेळके, रोहिणी पाटील, यशवंत पाटील, अशोक चौगुले यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर। हे जर 40 लाख उपलब्ध झाले तर निश्चितपणे संघाला ते फायद्याचं ठरणार आहे। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे कोण अशा पद्धतीची पाळत होती आणि पारदर्शीपणे जे काही व्यवहार होईल तो निश्चितपणे